नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड कॉलनी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत. तो सध्या इंस्टाग्रामच्या रील फीडमध्ये खूप व्हायरल आहे. मंदिर समजेल तुम्हाला कोणता मंदिर आहे. आणि असा महाराष्ट्रातील मला वाटतं एकमेवच मंदिर आहे. कोणता ते बघा. आता आपण चाललोय तिकडेच. फायनली आपण आलोय. ही पार्किंगची जागा एवढी मोठी, बाईक आणि कार पार्किंग करू शकता. आता आपण आतमध्ये जाऊया. आपण कोणत्या मंदिरात जाणार आहोत ते थोड्या वेळात तुम्हाला समजेल. हे बघा, मंदिरचा बाहेरील हा परिसर आहे. इथे एक छोटे मंदिर आहे. आपण मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर इकडे येऊ. हे बघा, इथे सर्व इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, तुम्ही झूम करून वाचू शकता. हे बघा, स्वयंभू महादेव. इन्फॉर्मेशन नीट वाचा. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. मी विरारवरून आलोय, पण तुम्हाला जर या मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन पडेल नालासोपारा. नालासोपारा वेस्टला आपल्याला वाघोली गावात यायचं आहे. आपण आज अंडरग्राऊंड मंदिर एक्सप्लोर करणार आहोत, जे की महाराष्ट्रातील दुसरे अंडरग्राऊंड मंदिर आहे. मंदिराचा प्रवेश करण्याआधी तुम्हाला साईडला दिसेल अप्पा फुलोरे हॉल. त्या साईडला तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल ते बघा, दर्शन घेतल्यानंतर तुम्ही प्रसाद वगैरे इथे घेऊ शकता. 2 स्टॉल आहेत तिथे. तुम्हाला सर्व मंदिराची माहिती इथे लोक देतात. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. हनुमान जन्मोत्सव या निमित्त मंदिरामध्ये एक छोटासा कार्यक्रम साजरा करणार आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूया. आता हे आहे सुंदर असे मंदिर, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. आता आपण पुढे जाऊया, बघूया का. इकडे बघा, जीवदानी माता, दुर्गा माता, वाघेश्वरी माता, एकवीरा माता. हे बघा, इकडून 2-3 काच दिले, तिथून आपण व्ह्यू बघू शकता. हे बघा, उमादेवी. इकडे आहे स्वामी समर्थ मठ भुईगाव, तिकडे पण आपण आज जाणार आहोत. हे बघा, इथून एंट्री आहे अंडरग्राऊंड मंदिराची. फायनली आपण पोहोचलोय मंदिराच्या बाहेर. हे बघा, हे पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे. किती सुंदर असं दिसतंय बघा. या शिड्या आहेत, आपल्याला खाली 15 फूट जायचं आहे. हे बघा, वरती पण काय स्ट्रक्चर दिले भारी. आणि तिकडे आपल्याला आता सुंदर अशी गणपतीरायाची मूर्ती पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला पहिला हे उडण बघून घ्या, किती मस्त गेले. हे बघा, इथे आहेत गणपती बाप्पा, इच्छापूर्ती गणपती मंदिर. या मंदिरात मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून या मंदिराला इच्छापूर्ती मंदिर असेही संबोधले जाते. आणि या मंदिराची स्थापना 2001 साली नाईक बंधू यांनी केलेली आहे. खूप जुने असे मंदिर नाही आहे, पण आता खूप प्रसिद्ध होत चालले आहे हे मंदिर. बघा, इकडे रामनवमी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम साजरा केला जातोय. सुंदर अशी मूर्ती आहे रामदेवाची. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही अयोध्यातील मंदिरातील मूर्ती, हिचा फोटो लावण्यात आला आहे. हे असे सुंदर असे मंदिर आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर, जे की 15 फूट खाली आहे जमिनीखाली. बघा, वरती बघू शकता स्ट्रक्चर पुन्हा एकदा. बघा, इथून आपल्याला खाली यायचं आहे. आणि सुंदर असं वातावरण आहे मंदिराचं, तुम्ही इथे ध्यान वगैरे करू शकता. आता तुम्हाला पूर्ण गणपती देवाची मूर्ती दाखवतो. हे बघा, ही अशी सुंदर अशी मूर्ती. इथे वेगवेगळे फेस्टिवल पण साजरे केले जातात. मागच्याच आठवड्यात 14 तारखेपर्यंत लिच्ची फेस्टिवल होता. हे बघा, पूर्ण लाकडाचं असं स्ट्रक्चर बनवलंय मंदिर. मंगळवारी या मंदिरामध्ये भक्तजनांची खूप गर्दी दिसते आपल्याला. आपलं दर्शन वगैरे झालं. इकडे बघूया, मुंबादेवी, अंबाबाई, महालक्ष्मी, कोल्हापूर. हे बघा, इकडे पुढे आहे संत बालूमामा मंदिर वाघोली, चंपावती माता. हे बघा, इकडून काचेतून बघू शकता तुम्ही व्ह्यू. विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर. हे बघा, शनी मंदिर वाघोली. एकदा दाखवतो तुम्हाला सुंदर असे मंदिर. बघा, हे आहे अंडरग्राऊंड मंदिर, जे की नालासोपारात आहे. नालासोपारा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला सुंदर असा एक सेल्फी पॉईंट दिला आहे. हे बघा, इथे बैलगाडी आहे आणि हा सेल्फी पॉईंट आहे. इथे मस्त प्रकारे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. ज्यांना फोटोचा खूप शौक आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. बघा, आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला मी बोललो होतो स्वयंभू अमरेश्वर महादेवाचे मंदिर साईडला आहे, त्याचे आपण दर्शन करणार आहोत. हे बघा, इथे त्याची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. 2001 साली भाऊ फुलोरे यांना उत्खनन करताना 2 मूर्त्या सापडल्या होत्या. त्यातलीच एक मूर्ती शिवलिंग आहे आणि एक गणपती बाप्पा. हे बघा, इथे सुंदर अशा मूर्ती ठेवलेली आहे. ती हे बघा, सुंदर शिवलिंग आहे जो की स्वयंभू आहे, म्हणून या मंदिरानं एक वेगळीच विशेष. फायनली आलो घरी. तर आज आपण गेलो नालासोपारा वाघोली, इथे असणारे अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर. तिकडे आपण गेलो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गणेश भक्तांना नक्की पाठवा. आणि तुम्ही पण जावा. खूप सुंदर असे मंदिर आहे. महाराष्ट्रातील दुसरे अंडरग्राऊंड मंदिर आहे. तर चला, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.